पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। दोंडाईचा येथून एक प्रेरणादायी बातमी समोर आली आहे। प्रतिनिधी प्रभाकर अडगळे। आरसीसी अपंग राऊंड टाउनचे चेअरमन डॉक्टर हुसेन बिरदलवाला यांनी आपल्या 71व्या वर्षात पदार्पण करत वाढदिवस समाजसेवेच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला। दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी हॉटेल मोतील इथं हा विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी अंध आणि अपंग बांधवांसाठी गरमागरम व स्वादिष्ट भोजनाची सेवा सुरू करण्यात आली। डॉक्टर हुसेन बिरदलवाला यांचा जन्म नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथील शेतकरी कुटुंबात झाला। धुळे येथे शिक्षण पूर्ण करून त्यांनी कृषी पदवी घेतली आणि पुढील शिक्षण पंजाब कृषी विद्यापीठ लुधियाना इथून पूर्ण केले। समाजसेवेची प्रेरणा त्यांना एका साध्या प्रसंगातून मिळाली। एकदा पत्नी मुनिरा बिरदलवाला यांच्यासोबत हॉटेलमध्ये भोजन करत असताना गरीब अंध आणि अपंग व्यक्तींनाही अशा चविष्ट भोजनाचा आनंद मिळावा या भावनेतून त्यांनी लोकसेवेचा संकल्प केला। त्यांच्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी जनसहयोग बँकेची संकल्पना राबवली आणि दररोज सुमारे 40 अंध अपंग बांधवांना जेवण देण्याची सेवा सुरू केली। दिवाळीच्या काळात किराणा किट वाटपाचाही उपक्रम राबवला जातो। यावेळी डॉक्टर मुकुंद सोहनी, डॉक्टर अनुराधा सोहनी आणि मुनिरा बिरदलवाला यांच्या हस्ते या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। समाजासाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या या कार्याची सर्वत्र कौतुक होत आहे। आज हे जे चालू करतोय आपण जनसहयोग रोटी बँकच्या माध्यमातून आज नवीन उपक्रम आपण चालू करतोय। मागच्या 8 वर्षापासून आपण कोमल हॉटेलजवळ दररोज संध्याकाळी 4 वाजता 40 लोकांना फ्रीमध्ये जेवण देत आहोत। पण डॉक्टर मुकुंद सोहनींच्या मनात असं होतं की बसून जेवण करायचं, बसून जेवण द्यायचं। ते आज आपण 9 तारीख आहे, 9 एप्रिल 2026 आजपासून चालू करतोय। तुम्हाला सर्वांना असा एक आग्रह आहे, एक विनंती आहे की तुम्ही रोज या टायमावर दिलीपला न त्रास देता यायचं, जेवण करायचं, प्लेट धुवायचे आणि चाललं जायचं। जर तुम्हाला यायचं नसेल तर एक दिवस आधी सांगून जायचं, कारण तो पैसा आपला नाहीये, आपण लोकांकडून गोळा केलेला पैसा आहे, तो पैसा वाया जायला नको। आलं लक्षात? नमस्कार, सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे। पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो। जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हा विश्वास आमची ताकद। आम्ही तुमच्यासाठी मराठी चॅनल सुरू केलंय। मराठी भाषेत आवडत नसेल तर कॉमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी हिंदी भाषेत चॅनल सुरू करू। धन्यवाद। मालपूर येथून एक सामाजिक आणि प्रेरणादायी बातमी। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 191वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला खऱ्या अर्थानं उजाळा आज मिळालेला आपल्याला या ठिकाणी डोळ्यासमोर दिसतोय। मालपूर गावातून राजश्रीने अतिशय उत्कृष्ट हे संपादन केलेले आहे आणि पोलीस दलात भरती झालेले महात्मा ज्योतिराव फुलेंचा विजय असो। या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्याला प्रत्येक जयंतीला मदत ही मिळत असते, सर्व सोयी सुविधा आपल्याला मिळत असतात। ग्रामविस्तार अधिकारी साहेब यांनी या ठिकाणी आपल्याला मदतही केलेली आहे। यानंतर आपल्या गावाचे माजी सरपंच आदरणीय मच्छिंद्रभाऊ शिंदे यांना विनंती करतो की मच्छिंद्रभाऊ शिंदे यांनी देखील या ठिकाणी अभिवादन करायचे यायचे। पत्रकारितेच्या माध्यमातून आपण आपल्या थोर समाजसुधारकांचे विचार समाजात रोवले पाहिजेत, हाच मूळ उद्देश आपला या ठिकाणी अभिवादनाचा असतो। कारण त्यांच्या विचारावर त्यांनी केलेलं योगदान हे आपल्या स्मरणात नेहमी राहिलं पाहिजे। कृपया क्रांती सूर्य
महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती. जय क्रांती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि माजी शिक्षणाचं महत्त्व 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्याला पटवून दिलं. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ विद्येने केले. म्हणून शिक्षणाचं महत्त्व जाणून स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना मातीवर अक्षर गिरवून शिक्षिका बनवलं आणि स्त्री शिक्षणासाठी 1848 पहिली मुलींची शाळा त्यांनी काढली. आणि तेव्हापासून तर आज काय आपण बघतोय की स्त्री आणि अण्णासाहेब किसन गोसावी, अण्णासाहेब यांना विनंती करतो की यांनी देखील या ठिकाणी रचना हे करायचे. माजी मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे माजी मुख्याध्यापक आदरणीय वसईकर सर, गोपाल फुलेंच्या विचारांचा वसा वारसा आज आपण नेऊन ठेवतोय. परंतु त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा वसा वारसा हा डोक्यावर मिरवण्यासारखा नाही, तर तो डोक्यात घालून जगण्यासारखा आहे. आणि म्हणून माझे तमाम तरुण बांधवांना आणि तमाम माता भगिनींना स्त्री दास्यत्व मुक्त करणाऱ्या आणि त्याचप्रमाणे शोषित, पीडित, वंचित, दलितांना मुक्त करणाऱ्या तमाम तरुण बांधवांना माझं एक म्हणणं आहे की या अशा मुक्त करणाऱ्या मुक्तदात्यांचे विचार जयंतीच्या कालावधीमध्ये मिरवलेच पाहिजे, डोक्यावर नाचलंच पाहिजे. त्यांना 365 दिवस तुम्ही नाचले तरी देखील ते अपूर्ण आहे. परंतु माझ्या मते मी वैयक्तिक हे सांगू इच्छितो की जोपर्यंत ते विचार आपल्या रक्तात भिनत नाही, विचारात भिनत नाही, आपल्या डोक्यात भिनत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाज हा घडत नसतो. आणि विचारी समाज ज्या वेळेस घडतो त्यावेळेस आपल्याला कोणाचीही गरज भासत नाही. म्हणून आजच्या दिवशी फक्त महात्मा ज्योतिबा फुलेंना विनम्र अभिवादन करत असताना एवढंच सांगू इच्छितो की हजारो तुमचे धर्म आणि लाखो तुमच्या जाती, परंतु शेवटी जिच्या तुम्ही सडायचे ती एकच काळी माती. या अनुषंगानं ज्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुलेनं समतेचा प्रस्ताव, समतेची बीजारोपणं केली, त्या पद्धतीनं आज समतावादी विचारसरणीनं आज समरसतेनं जगत असताना आज कुठेही आपल्याला त्या विचारांच्या माध्यमातून आज जातीयवाद राहिलेला दिसत नाही. परंतु काही वेळेस बाकीच्या गोष्टी घडत असतात, त्या गौण असतात. आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये 12 बलुतेदार आणि 18 पगड असणारं हे आपलं गाव कायमस्वरूपी प्रत्येक महापुरुषांच्या जयंतीत सामील होत राहावं आणि त्याच पद्धतीनं महापुरुषांच्या विचारांची प्रेरण करत राहावं, एवढीच मी त्यांना अभिवादन करतो आणि माझे 2